पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी नाणेघाटामध्ये सद्यस्थितीत पर्यटकांची गर्दी वाढत आहे। जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्रामध्ये नावारूपाला येत आहे, परंतु बेशिस्त आणि मद्यधुंद अशा पर्यटकांमुळे स्थानिक नागरिक व इतर पर्यटकांना त्रास होत असल्याचं पुढे आलं आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी अमोल गायकवाड यांनी। पाहुयात याचाच एक रिपोर्ट। तालुक्यात पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ जुन्नरकडे वळताना दिसत आहे। नाणेघाट आणि दारेघाट याकडे प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे निर्माण होणारे धबधबे याकडे मात्र पर्यटक आकर्षित होताना दिसत आहेत। या ठिकाणी आपल्याला काही महिला पर्यटक सुद्धा भेटलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नाणेघाटाकडे येणाऱ्या पर्यटकांबाबत। ते फारच अवयातपणे वागत आहेत, पण तसं करू नका। आज आपलं महाराष्ट्राचं पर्यटन देशभरात गाजत आहे, त्याला गालबोट लावू नका। मजा करा, निसर्गाची मजा घ्या। आज आपल्या महाराष्ट्रात एवढा निसर्ग सुंदर आहे, त्याचं सगळ्यांनी एन्जॉय करावं आणि बाकी काय नाही। निश्चितच येणारा पर्यटक सर्वच जण काही चांगल्या भावनेने येत नाही असं ताईंचं म्हणणं आहे। आपण या ठिकाणी आलेला आहात, आपला सर्व महिलांचा ग्रुप आहे, आपल्याला काही अडचण त्या ठिकाणी जाणवल्या का? मला स्वतःला काहीच अडचण नाही जाणवली, कारण मी स्वतः माझ्या सगळ्यांच्यापेक्षा मी इथे मोठी, मी माझ्या मुलींना फार पुढे जाऊ दिलं नाही। क्राऊडेड ओरडणारा जर आला क्राऊड तर आम्ही त्यांना बाजूला केलं तिथनं मुलींना, की तुम्ही तिथे थांबू नका। आणि माझं नेहमीच सांगणं असतं की कोणीही मर्यादा सोडून वागू नये। इथं बाहेर इथं मुली आल्यात, मुलं आलेत, पण तुम्ही प्रत्येकजण चांगल्या कुटुंबातले असाल तर बाहेर तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे। कोणी काय कचरे वगैरे करत होतं म्हटलं, अरे जरा मोदींची आठवण करा, कचरा नका टाकू। आपला देश आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे। आणि डीजे लावून नाचण्यापेक्षा म्हटलं निसर्गाचा आवाज ऐका, वाऱ्याचा आवाज ऐका, पावसाचा आवाज ऐका। मनापासून निसर्गावर प्रेम केलं तर आपल्याला तो भरभरून देतोच आहे। आपण कृतज्ञ आणि ऋणी राहिलंच पाहिजे। थँक्यू। पावसाळा सुरू झाला की तरुणाईचे पाऊल वळतात ते नाणेघाटाकडे। जाणून घेऊया या तरुणांच्या माध्यमातून आपण नाणेघाटाकडेच का हा तरुण वर्ग वळला जातो, काय सांगता? नाणेघाटचे एक आकर्षण राहिलेले पहिल्यापासून, आणि आम्ही या नारायणगाव परिसरातलेच असल्यामुळं या ठिकाणी आम्ही प्रथम प्राधान्य देतो येण्यासाठी। बरीचशी लोक तामिनी घाटात जातात, मावळातही जातात, आई मावळ भागाची जुन्नर तालुक्याचं, पण आम्ही प्रॉपर नारायणगावचे असल्यामुळं आम्ही प्रथम प्राधान्य या ठिकाणी नाणेघाटात, सुधाऱ्या घाटातून या ठिकाणी येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। आणि इथं येऊन खूप जबरदस्त एन्जॉय होतो। हे म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात नाही तर अख्खी हिंदुस्थानातून लोक या ठिकाणी एन्जॉय करायला येतात, आणि त्यांचा खऱ्या अर्थाने एन्जॉय होतो सुद्धा या ठिकाणी। कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, अतिशय चांगलं वातावरण, आणि इथली लोकंसुद्धा खूप चांगली आहेत, सहकार्य करतात, त्याच्यामुळे खूप मजा येते आम्हाला। त्यामुळे आम्ही नाणेघाटात नेहमीच येतो, पावसाळ्यात तर नेहमीच येतो। अजून काय तुम्हाला वाटतं का नाणेघाटात पर्यटकांच्या दृष्टीने काही सोयी सुविधा झाल्या पाहिजेत? इथं या ठिकाणी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे। इतकी दयनीय अवस्था आहे की अक्षरशः 2 जण पडले पाहिजे आम्हाला त्यांना उचलून मदत करावी लागते। पावसाळ्यात गाड्या स्लिप होण्याचं प्रमाण किंवा रस्त्यावर असणारे खड्डे या गोष्टींमुळे थोडासा अडथळा येतो, पण बाकीचं निसर्ग सौंदर्य पाहिल्यामुळं त्या गोष्टी माणूस विसरून जातो आणि एन्जॉय करतो। पण या गोष्टी जर शासनाने या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि त्या रस्त्यांची चांगली व्यवस्था ठेवली तर कदाचित ओघ अजून वाढेल। अजून त्या पद्धतीने जर काही सूचना असतील तर आम्ही नक्कीच आमचे जे शरददादा सोनवणे या ठिकाणचे नेतृत्व करतात जुन्नर तालुक्याचं विधानसभेत, त्यांच्यापर्यंत जर ते चॅनल पाहत असतील तर नक्कीच आम्ही त्यांना ही मागणी करू की दादा तुम्ही या भागात जे रस्ते त्या रस्त्यांची जी दयनीय अवस्था आहे या अवस्थेकडे आपण प्रामुख्याने लक्ष देऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत। खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी जी निसर्ग सौंदर्याने नटलेला हा भाग आहे, या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे। फक्त रस्त्यांची आणि बाकीच्या ज्या काही गैरसोयी असतील त्याची जर त्यांनी व्यवस्थित सोय केली तर कदाचित अजून ओघ वाढेल लोकांना या ठिकाणी। ज्याप्रमाणे तुम्ही सर्व तरुण वर्ग या नाणेघाटात आलेला आहात, अशाच प्रमाणे आजही काही महिला भगिनी जास्त प्रमाणात नाणेघाटाकडे आलेल्या आहेत। जे मद्यधुंद पर्यटक आहेत त्यांना जाणवतं का? मद्यधुंद पर्यटकांचा त्रास खूप जाणवतो, परंतु काही जी चांगली मुलं आहेत ते त्यांच्या इनडायरेक्टली सुरक्षिततेसाठी असतात। म्हणजे आम्ही स्वतः इथे जी मुलं आहेत सगळी 100% निर्व्यसनी आहेत। किरकोळ जे काही असतात
पुड्या छोट्या छोट्या ते खाण्याचं प्रमाण आहे, परंतु काही मद्यपान वगैरे हे करणारी मुलं नाही आहेत. तर आमच्यासारखी पण बरीच जण आम्हाला तिथं भेटली, जी अशी काही जे मद्यपान करणारे लोक आहेत त्यांना बाजूला घेऊन किंवा मध्यंतरी आत्ता येत असताना एक जण गाडी उभी करून रस्त्याला नाचू बाबा, त्याला आमच्याच काही मुलांनी बाजूला सारून टाकायचं नका नाचू, तुम्ही खाली धबधब्यात जाऊन नाचा, अशा प्रकारच्या सूचना असतील किंवा अडीअडचणी असतील, लोकांना गैरसोय होणार नाही याची काळजी काही चांगली मुलं घेतात. निश्चितच पर्यटकांच्या ठिकाणी म्हणणं आहे की नाणेघाटाकडे येणारा जो रस्ता आहे अतिशय खराब आहे. पर्यटकांना त्या दृष्टीने थोड्या सुविधा मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि जुन्नरचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालावे अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करताना दिसत आहेत. पावसाळा सुरू झाला की लोकांची पावलं आपोआप नाणेघाटाकडे वळू लागतात, परंतु आजचं जर नाणेघाटाचं आपण स्वरूप पाहिलं तर मध्यधुंद पर्यटकांचा या ठिकाणी हायदोस चाललेला दिसून येत आहे. माझ्यासमोर एक फॅमिली आहे, पाहून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणी आपण सर्व एन्जॉयमेंट करण्यासाठी फॅमिली घेऊन या ठिकाणी येतो, परंतु इथलं जर दृश्य पाहिलं तर सिक्युरिटीच्या दृष्टीने थोडीशी पोलीस व्यवस्था या ठिकाणी असती तर बरं झालं असतं. कारण की काय होतं, जे नशा करून जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना काही कारणास्तव या ठिकाणी फॅमिलीला त्रास होऊ शकतो आणि महिलांसाठी जर या ठिकाणी एक प्रसाधन व्यवस्था असती तर एक उत्तम झालं असतं. कारण की बऱ्याच वेळा या ठिकाणी हा सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी. जर या ठिकाणी प्रसाधनगृह या ठिकाणी उभारण्यात आलं तर चांगलं होईल आणि पोलिसांनी या ठिकाणी थोडाफार बंदोबस्त या ठिकाणी ठेवला तर जे फॅमिली घेऊन जे पर्यटक या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येत आहेत त्यांचा आनंद निश्चितप्रमाणे द्विगुणित होईल. निश्चितच पर्यटकांचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने या प्रकारची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महिलांसाठी प्रसाधनगृहाची आवश्यकता या ठिकाणी आहे. होत आहे कारण दिवसापासून बंद आहे, त्यामुळं अतिशय जास्त प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि या गर्दीला आवरण्यासाठी काही प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथं अजिबात नाही आहे. त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करावा असं माझी विनंती आहे. तसेच महिला वर्गासाठी पण प्रसाधनगृहासाठी जसं माझ्या मित्रांनी सांगितलं त्याप्रकारे इथं प्रसाधनगृहाची व्यवस्था असणं गरजेचं आहे. लहान मुलांसाठी पण सुरक्षेची व्यवस्था असणं इथे गरजेचं आहे. कारण पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे इथे, कारण बेशिस्तपणे वाहनं लावलेली आहेत. सगळी जाताना येताना लोकांना त्रास होतो आणि महिला वर्गही बऱ्याच प्रमाणात आलेला आहे. तर या पर्यटनाचा आनंद व्यवस्थित घेता यावा लोकांना, त्यासाठी प्रशासनानं थोडीशी याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. 7 वाहनांच्या देदीप्यमान ऐतिहासिक राजवटीची निशाणी असलेला आमचा हा नाणेघाट. या नाणेघाटात काही महिला पर्यटक माझ्या समोर आहेत, जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. अतिशय सुंदर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यावेळेस मी पाहिलं तर बऱ्याच त्यांनी सोयी केलेल्या आहेत. फक्त इथं 2च प्रॉब्लेम आहेत. इथं महिलांसाठी स्वच्छतागृह वगैरे हे अतिशय गरजेचं आहे, कारण जास्त करून महिला आणि मुली कॉलेजच्या खूपच इथे येतात आणि याची अतिशय आवश्यकता आहे. आणि अजून म्हणाल तर हे इथं काही लोक ड्रिंक्स वगैरे करतात, त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही आहे, पण त्यांनी ते करताना थोडंसं आजूबाजूच्या ह्या गोष्टींचं पण भान ठेवलं पाहिजे की इथं महिला मुली वगैरे सुद्धा येतात. आणि ते डस्टबिन वगैरेची सोय झाली पाहिजे. बरेच जण ड्रिंक्स वगैरे झाल्यानंतर बॉटल्स वगैरे इथंच सोडतात, तर त्यांनी कृपा करून तसं करू नये. ते डस्टबिनमध्ये टाकावं. तर मोस्टली डस्टबिन आणि स्वच्छतागृहाची सोय तेवढ्याच. नाणेघाट हा अतिशय खडतर आणि जुन्नरच्या पश्चिमेला असलेला हा दुर्गम भाग. या दुर्गम भागात सुजित खैरे यांनी हॉटेल व्यवसाय ठिकाणी निर्माण करून जुन्नरच्या पर्यटनाला चालना दिली. या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालू करण्याचं कारण काय हे आपण सुजित भाऊंकडून जाणून घेऊया. खरं तर सांगायचं आहे, मी स्वतः एक पर्यटकप्रेमी आहे. कॉलेजच्या जीवनापासून साधारण 20-25 वर्षापासून मी नाणेघाट या ठिकाणी येत होतो. त्यावेळी या ठिकाणी काही सुविधा नव्हत्या, पण हळूहळू मला असं वाटायला लागलं का जुन्नर तालुक्याला पर्यटनाशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी पर्यटक येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात
रस्ते, लाईट, पाणी, वीज किंवा सोयीसुविधा, राहण्याची सोय, जेवणाची सोय एक उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी मी हॉटेल व्यवसाय चालू केला आणि या ठिकाणी 2-3 वर्ष मी प्रयत्न केले. अतिशय त्रास झाला मला या ठिकाणी काम करण्यासाठी, पण त्याचा आता प्रत्यंतर यायला लागला. आज नाणेघाटासारख्या ठिकाणी पूर्वी वर्षाला जेवढे पर्यटक यायचे तेवढे आज एका आठवड्यामध्ये येतात आणि ही गोष्ट तालुक्याला अतिशय पर्यटनाच्या दृष्टीने पुढे नेणारी गोष्ट आहे आणि यासाठी मला जे वाटतं ते प्रयत्न मी करतो आहे आणि या ठिकाणी पर्यटक येतात, त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटावा त्यासाठी मी या ठिकाणी हव्या त्या सोयी सुविधा द्यायला तयार आहे. निश्चितच सुजित भाऊंचं म्हणणं आहे की या ठिकाणी येणारा पर्यटकांचा ओघ हा वाढतच आहे, परंतु हा पर्यटकांचा ओघ वाढत असताना या ठिकाणी काही बेशिस्त पर्यटक गोंधळ घालत आहेत. या पर्यटकांच्या बाबतीत सुजित भाऊ काय म्हणाल? काही गोष्टी आहेत ना जिथे बेरीज तिथे वजाबाकी असते. या ठिकाणी पर्यटक यायला लागलेत तालुक्यातले. या ठिकाणी आबालवृद्धांपासून तरुणांपासून लहान मुलांपर्यंत सगळे प्रकारचे पर्यटक येतात. पण काही गोष्टी पाहिल्या तर या ठिकाणी पर्यटक येतात, तरुण वर्ग येतो, थोडंसं धांगडधिंगा करतो. ही चुकीची गोष्ट आहे. तालुक्याला पर्यटनासाठी त्यांनीसुद्धा योगदान द्यायला पाहिजे. या ठिकाणी यावं, निसर्गाचा आनंद लुटावा, धबधबे आहेत, पाऊस आहे, त्याचा आनंद लुटावा, पण जेणेकरून आपल्या फिरण्याचा त्रास दुसऱ्या पर्यटकांना होणार नाही याची जबाबदारी त्यांनी घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. या पर्यटकांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचा काही बंदोबस्त या ठिकाणी असतो का? 100% या ठिकाणी जुन्नरचं पोलीस प्रशासन एकदम दक्ष आहे. या ठिकाणी शनिवार रविवार ज्या दिवशी गर्दी असते ते स्वतः या ठिकाणी येतात. आत्ता सध्या ज्या दिवटे साहेब आहेत किंवा त्यांचा फौजफाटा किंवा गायकवाड साहेब आहेत, ही सगळी लोकं या ठिकाणी येतात. त्यांचं जातीने लक्ष असतं. तरी पण या ठिकाणी काही अडचणी आहेत. धुक्याच्यामुळं एका ठिकाणी 15-20-40 मीटरवरचा माणूस दिसत नाही. थोड्याफार गोष्टी होतात, पण त्यांचं एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष आहे आणि त्यांचासुद्धा या पर्यटनात मोठा वाटा आहे. या ठिकाणी आपण पाहतो काही अतिउत्साही पर्यटकसुद्धा या नाणेघाटाकडे येतात आहे. सेल्फी आणि सेफ्टी याच्यामध्ये नेमकी काय निवड करावी हे त्यांना आज कळत नाही. भाऊ तुम्ही काय सांगाल? आत्ताच नुकतीच नागपूरमध्ये घटना घडलेली सेल्फीच्या नादामध्ये तरुण वर्ग हा उत्साही असतो. या ठिकाणी फॉरेस्टच्या माध्यमातून ज्या ठिकाणी धोकादायक कडे आहेत त्या ठिकाणी त्यांनी रेलिंग बार वगैरे बसवायचं काम चालू आहे. कारण नाणेघाट आत्ता कुठेतरी डेव्हलप व्हायला लागलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काम केलेलं आहे तरी पण नाणेघाट हा सुरक्षित आहे आणि पर्यटकांनी या ठिकाणी येताना आपली स्वतःची काळजी स्वतःनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच पर्यटकांनी सेल्फी आणि सेफ्टी याच्यामध्ये सेफ्टीची निवड करावी असंच भाऊंचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर माळशेज घाटात जो पर्यटकांचा ओघ होता, जो दोडगोस घालणारा पर्यटक होता, तो मात्र आज नाणेघाटाकडे वळतो की काय अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे. कॅमेरामन सौरभ पवारसह अमोल गायकवाड, न्यूज जुन्नर.